नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक फॉर्म्युले बघितलेले आहेत जे की लॉगॅरिथम या टॉपिकमध्ये यूज होणार आहेत। त्यानंतर आपण टाइप्स ऑफ लॉगॅरिथम बघितलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम आपण बघितलेला आहे, लॉज ऑफ लॉगॅरिथम आपण बघितलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी ते व्हिडिओ बघा, मग पुन्हा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची या लॉगॅरिथमिक चॅप्टर सोबत खूप चांगली लिंक लागेल। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय आणि त्यानंतर लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे काय हे आपण बघणार आहोत। आणि तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येतात, कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म, असे 2 मार्काला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आलेले आहेत, किंवा कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म असा सुद्धा प्रश्न आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय ते आपण बघू, त्यानंतर लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे ते बघू, त्यानंतर आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया। ठीक आहे, खूप इझी आहे, फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष जर दिलात तर तुम्हाला हे पूर्ण व्यवस्थित समजेल। तर फर्स्ट बघू आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म। ठीक आहे, आता प्रश्न पडला, सर अगोदर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगा की एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय। एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे ज्याच्या डोक्यावरती पॉवर असते त्याला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म। जसं एक्झाम्पल, आता ह्या ठिकाणी मी 2 raised to 5 म्हणजे 2 च्या डोक्यावर किती आहे, 5 आहे, म्हणजे 2 चा पॉवर सुद्धा म्हणू शकतो आपण 5 आहे। तर हा जो पॉवर असतो याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म। ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म। मग स्टँडर्ड जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तो आहे y = a raised to x। स्टँडर्ड एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, y = a raised to x। ठीक आहे, मग सर हे a काय आहे, तर a आहे बेस, याला काय म्हणायचं बेस, आणि ह्या x ला काय म्हणायचं पॉवर, ह्या x ला काय म्हणायचं पॉवर, राईट। हा y = a raised to x। ठीक आहे, हे आहे बेस आणि हे आहे पॉवर, आणि हे त्याचं आहे आन्सर। ठीक आहे, तर आता एक्सपोनेन्शियल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, y = a raised to x। ठीक आहे, आम्हाला लक्षात आलं सर। ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आम्हाला लक्षात राहिला सर, इझी आहे, y = a raised to x, राईट। आता नेक्स्ट आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे काय ते बघायचं आहे। ठीक आहे, आता लॉगॅरिथमिक फॉर्म त्याच्या नावामध्येच आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे त्याच्यामध्ये कंपल्सरी लॉग येणारच आहे, राईट, म्हणजे लॉग येणार आहे। लॉगॅरिथमिक फॉर्म आता ओळखायला खूप इझी आहे। लॉगॅरिथमिक फॉर्म ज्या ठिकाणी लॉग आला आपल्याला लगेच ओळखता येते की सर हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लॉग आहे का, नाही, राईट। मग लॉगॅरिथमिक फॉर्म काय आहे, log y to the base a = x। बघा पुन्हा सांगतोय, याला रीड कसं करायचं, log y to the base a = x। ठीक आहे, आता मी या लॉगॅरिथमिक फॉर्मला असं सुद्धा लिहू शकतो, या लॉगॅरिथमिक फॉर्मला असं लिहू शकतो, x = log y to the base a, राईट। लिहू शकतो का नाही, x = log y to the base a, राईट। तुम्ही log y to the base a = x म्हणा किंवा x = log y to the base a असं म्हणा। ठीक आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे, राईट। हे मागे पुढे लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, राईट। हा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर मग आम्हाला परीक्षेमध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलं आणि त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं। ठीक आहे, बघा एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला थोडस लक्ष द्यायचं आहे, जास्त नाही, थोडस लक्ष द्या। ठीक आहे, y = a raised to x आहे, मग त्याला आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे। आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आपला काय आहे, x = log y to the base a, म्हणजे हा जो पॉवर आहे
हा जो पॉवर आहे एक्स ह्या ठिकाणी लिहायचा इक्वल्स टू, मग लॉग घ्यायचं कारण हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याचा आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करत आहोत, राईट. मग ह्या ठिकाणी लॉग घ्यायचा, हा जो बेस आहे हा बेस इथं येईल, राईट. आणि त्यानंतर जे आन्सर आहे वाय ह्या ठिकाणी येईल, म्हणजे आपल्याला एक्स इक्वल्स टू लॉग वाय टू द बेस ए हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग त्याचं आपल्याला कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करता येते. ठीक आहे, समजलं. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म हा लॉगॅरिथमिक फॉर्म ह्याचं कन्वर्ट करता येते. आता ह्या ठिकाणी याचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. ठीक आहे, तरी पण ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल, जसं आता ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो मी 2⁻3. ठीक आहे, बघा 2⁻3 म्हणजे काय रे, याचा अर्थ काय होतो 2 × 2 × 2. ठीक आहे, 2 × 2 4, 4 × 2 8, म्हणजे 2⁻3 किती आलं बघा. 2 चा पॉवर जर 3 असेल तर त्याचा आन्सर काय येणार 8 येणार. हा कोणता फॉर्म आहे, कोणता फॉर्म आहे सर, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. का आपण बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म का आहे, y इक्वल्स टू a⁻x, y इक्वल्स टू a⁻x. ठीक आहे, y इक्वल्स टू a⁻x म्हणजे ह्या y ची व्हॅल्यू किती आहे 8, ह्या x ची व्हॅल्यू किती आहे 3, राईट. या a ची व्हॅल्यू किती आहे 2. ठीक आहे, मग आता मी इथं लिहू शकतो. ठीक आहे, y इक्वल्स टू किती 8, a इक्वल्स टू किती रे, a इक्वल्स टू 2. a काय आहे बेस, राईट. ह्या बेसची व्हॅल्यू किती आहे 2 आणि ह्या x ची व्हॅल्यू, x काय आहे पॉवर, ह्या ठिकाणी पॉवरची व्हॅल्यू किती आहे 3, राईट. हा आहे आपल्याला बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म 8 इक्वल्स टू 2⁻3 दिलेला आहे. मग आपण स्टँडर्ड एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहून घेतलं. मग या एक्सपोनेन्शियल फॉर्मला 8 इक्वल्स टू 2⁻3 याला मला काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे, राईट. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्म जो आहे तो काय आहे आपला स्टँडर्ड, x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a, राईट. मग ह्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे y ची व्हॅल्यू. आपण हा एक्सपोनेन्शियल स्टँडर्ड फॉर्म जो आहे याच्यासोबत जो काही दिलेला एक्झाम्पल आहे त्याच्यासोबत कम्पेअर करून आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट केलो, a ची व्हॅल्यू फाइंड आउट केलो, x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलो. ठीक आहे, मग आता हा लॉगॅरिथमिक फॉर्म आपल्याला स्टँडर्ड लिहून घ्यायचा आहे x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a, राईट. मग ह्या ठिकाणी मी लिहून घेतलं. मग x ची व्हॅल्यू लिहा, x इक्वल्स टू किती आहे 3, राईट. हे लॉग येईल ह्या ठिकाणी. त्यानंतर y ची व्हॅल्यू किती आहे 8 आणि बेस a ची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे हा झाला आपला लॉगॅरिथमिक फॉर्म. हा झाला आपला लॉगॅरिथमिक फॉर्म, राईट. आपल्याला हा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला होता, राईट. त्याला आपण स्टँडर्ड याच्यासोबत कम्पेअर केलं आणि आपण ह्या व्हॅल्यूज y ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलो आणि लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलो. ठीक आहे, बघा आपण एक एक्झाम्पल घेऊन या ठिकाणी समजून दाखवलेलं आहे, राईट. आता नेक्स्ट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, सर आम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म कसं करायचं हे समजलं सर. आता आम्हाला सांगा लॉगॅरिथमिक फॉर्म जर आम्हाला दिलेला असेल मग त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं ते पण बघू आपण. ठीक आहे, मग लॉगॅरिथमिक फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, हाच एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, बघा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, याचा लॉगॅरिथमिक फॉर्म केलं. आता हा लॉगॅरिथमिक फॉर्म तुम्हाला दिला, मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट कसा करायचा. ठीक आहे, मग लॉगॅरिथमिक फॉर्म काय दिलं, एक एक्झाम्पल, एक मिनिट. हा आपल्याला काय दिलंय, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे, राईट. एक्झाम्पल 3 इक्वल्स टू लॉग 8 टू द बेस 2. ठीक आहे, हे दिलेलं आहे प्रश्नामध्ये आणि असेच प्रश्न 2 मार्काला फायनल बोर्डाच्या पेपरमध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच पद्धतीनं जर अभ्यास केलात तर M1 मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. आपला ऑफलाईन क्लास आहे नांदेडला आणि ऑनलाईन क्लासेस पण आहेत आपले. तर ऑनलाईन मधले सुद्धा विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी मागच्या वेळेस
M1 मध्ये आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत आणि M2 मध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. ऑफलाईन बॅच मध्ये तर 100% रिझल्ट येतोच. ठीक आहे, कारण की माझं त्या ठिकाणी वैयक्तिक लक्ष असते. प्रत्येकाची नोटबुक चेक करणे, एक्झाम पेपर होतात, मग ते इतकी प्रॅक्टिस होते एक्झाम मध्ये. जेवढे आपल्या क्लासचे एक्झाम पेपर होतात त्यामध्ये तुम्हाला त्याच्या बाहेरचा फायनल पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चनच दिसणार नाही. एखादा क्वेश्चन आला तरी फक्त व्हॅल्यू बदलून येऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा या M1 मध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता. फक्त मी जेवढं सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा. मी जेवढं शिकवतोय तेवढ्याच प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. याच्या बाहेरचा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार नाही. ठीक आहे, तर तुम्ही जर आत्तापासूनच तुम्ही नाही सर मला M1 मध्ये 70 आउट ऑफ 70 घ्यायचे आहेत, म्हणजे 70 मार्काचा तुमचा पेपर होतो आणि 30 मार्क तुमचे कॉलेजमध्ये असतात, तर ते 30 मार्क कसे घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर तुमचे कॉलेजमध्ये 2 टेस्ट होतात, क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2. क्लास टेस्ट 1 30 मार्काची होते, क्लास टेस्ट 2 30 मार्काची होते. मग 30 पैकी 30 असं जर घेतला तुम्ही तर ते ऍव्हरेज तुमचं 30 निघते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमधून 30 मार्क मिळतात आणि पेपर मधले 70, असे मिळून 100 मार्क M1 चे आहेत. तर ह्या 100 पैकी 100 मार्क तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर आतापासून जर तुम्ही मानसिकता अशीच बनवा की सर मला घ्यायचंच आहे. तुम्हाला 10वीला जरी मॅथ मध्ये कमी असतील तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. पॉलिटेक्निक मध्ये तुम्ही M1 मध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे आणि याचा आता कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. ठीक आहे, पण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म लिहून घेऊया लॉगॅरिथमचा. x इक्वल्स टू log y टू द बेस a, राईट. मग तुम्ही मला सांगा ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय येते, त्यानंतर y ची व्हॅल्यू काय येते, त्यानंतर a ची व्हॅल्यू काय येते. बघा, हे कम्पेअर करायचं. हा स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म आहे आणि हे दिलेलं आपल्याला एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग याच्यासोबत हे कम्पेअर करा. राईट, कम्पेअर केलं सर x ची व्हॅल्यू आम्हाला 3 मिळाली. गुड. y ची व्हॅल्यू किती आहे, बघा पोझिशन बघा ह्या ठिकाणी y, तर y ची व्हॅल्यू किती आहे 8. राईट, त्यानंतर बेस a, ह्या ठिकाणी बेस 2 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. राईट, म्हणजे आपल्याला हे दिलेलं एक्झाम्पल होतं, हा लॉगॅरिथमिक फॉर्म होता स्टँडर्ड. याच्यासोबत हे कम्पेअर केलं आणि x ची व्हॅल्यू मिळवलं, y ची व्हॅल्यू मिळवलं, a ची व्हॅल्यू मिळवलं. राईट, तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. मग आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला माहिती आहे y इक्वल्स टू a रेज टू x. लिहून घ्या एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेज टू x. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा बोर्ड वरती बघून y ची व्हॅल्यू काय आहे रे बाळांनो. सर y ची व्हॅल्यू आहे 8. ठीक आहे, लिहा मग इथं 8. राईट, इक्वल्स टू a ची व्हॅल्यू काय आहे रे बेटा, बघा बोर्ड वरती बघून सांगा. a ची व्हॅल्यू 2 आहे सर. राईट, त्यानंतर x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू 3 आहे सर. राईट, हे x ची व्हॅल्यू 3. हा मिळाला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, हा काय मिळाला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, बघा इथं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म 8 इक्वल्स टू 2 रेज टू 3, 8 इक्वल्स टू 2 रेज टू 3. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्मचा आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलो. 3 इक्वल्स टू log 8 टू द बेस 2. ठीक आहे, मग हाच लॉगॅरिथमिक फॉर्म घेतलो मी, 3 इक्वल्स टू log 8 टू द बेस 2. मग ह्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलो तर 8 इक्वल्स टू 2 रेज टू 3. बघा ह्या ठिकाणी हे आणि हे सेम आहे. हे लॉगॅरिथमिक फॉर्म आणि इथला लॉगॅरिथमिक फॉर्म सेम आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात आलेलं आहे, जर समजा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला असेल तर त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते आणि लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे, इझी आहे, काही हार्ड नाही. मग आता काही आपण एक्झाम्पल बघूया. मग हे एक्झाम्पल झाल्यानंतर परीक्षेमध्ये कोणते प्रश्न आले होते ते पण एक्झाम्पल आपण घेणार आहोत. ठीक आहे, अशाच टाईपचे एक्झाम्पल येतात, फक्त आले तर व्हॅल्यू बदलून येतात.
मॅक्झिमम आपल्या पेपरमध्ये व्हॅल्यू सुद्धा बऱ्याच क्वेश्चन मध्ये बदलत नाहीत, काही क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू बदलतात. पण तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तुमचे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लर्न असतील तर काही काळजी करायची गरज नाही. कसाही प्रॉब्लेम येऊ द्या, फायनल पेपर मध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण. आता हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, कन्व्हर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, हे क्वेश्चन वाचल्यानंतर काय समजत आहे, कन्व्हर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये फॉर्म्युले यायला पाहिजे, एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला यायला पाहिजे, लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला यायला पाहिजे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे, राईट. मग लॉगॅरिथमिक फॉर्म ह्याची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 1 मिनिट, याची log 8 to the base 8 ह्या ठिकाणी व्हॅल्यू असते, याची व्हॅल्यू आहे ह्याची 1. ठीक आहे, असं जर असेल तर ह्याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. आपण बेसिक प्रॉपर्टी मध्ये शिकलो, ह्या ठिकाणी 2 जर नंबर सेम असतील तर ह्याची व्हॅल्यू 1 असते. हे एक्झाम मध्ये देतात. ठीक आहे, log 8 to the base 8 equals to 1. आता लॉगॅरिथमिक स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्मचा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, x equals to log y to the base a. ठीक आहे, बघा जस्ट आपण आता बघितलेलं आहे याच्या अगोदर लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, या ठिकाणी x equals to log y to the base a हा फॉर्म्युला आपल्याला माहितच पाहिजे. ठीक आहे, मग हा स्टँडर्ड फॉर्म्युला मी इथं लिहून घेतलं. मग आता तुम्ही मला सांगा, हे log y to the base a equals to x लिहू शकतो मी, कारण आपल्याला एक्झाम्पल त्या टाइप मध्ये दिलेला आहे, राईट. मी काय करतो, log y to the base a equals to x. ठीक आहे, बघा काही काळजी करायची गरज नाही. सर हे कसं आलं, तर काहीच केलं नाही मी, फक्त ही टर्म log y to the base a अगोदर लिहून घेतलेली आहे आणि जे x ची टर्म आहे ते नंतर लिहिलेली आहे. log y to the base a equals to x, राईट. मग आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, तर हा जो एक्झाम्पल दिलेला आहे त्याच्यासोबत हे कम्पेअर करायचं. ठीक आहे, कम्पेअर कसं करायचं, बघा हे x ची व्हॅल्यू आहे, राईट. a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू 8 आहे. हे y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू 8 आहे. मग ह्या ठिकाणी व्हॅल्यूज लिहून घ्या, राईट. सो a इक्वल्स टू, a काय आहे, बेस आहे. ह्या ठिकाणी बेसची व्हॅल्यू किती आहे, 8, राईट. y ची व्हॅल्यू किती आहे, बघा याची पोझिशन y ची. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू आहे 8. त्यानंतर x इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, 1, राईट. तर आपल्याला प्रश्न काय विचारतोय, लॉगॅरिथमिक फॉर्म आपल्याला दिलेला आहे, त्याचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपल्याला करायचं आहे. मग आता तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती पाहिजे. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे रे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आठवलं का तुम्हाला, y equals to a raised to x. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, y equals to a raised to x. मग आता तुम्हाला बघा y ची व्हॅल्यू माहिती आहे, a ची व्हॅल्यू माहिती आहे, x ची व्हॅल्यू माहिती आहे. मग या सर्व व्हॅल्यू इथे पुट करायचे आहेत. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती आहे, 8 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे, 8 आणि x ची व्हॅल्यू किती आहे, 1. ठीक आहे, मग हा मिळाला तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, बघा प्रश्न आपला होता लॉगॅरिथमिक फॉर्म आणि त्याला कन्व्हर्ट केलं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग log 8 to the base 8 equals to 1 हा लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला होता आणि आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं होतं आपण. 8 equals to 8 raised to 1 हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे सर, खूप इझी आहे सर. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामधून मला आवाज येतोय, खूप इझी आहे सर. ठीक आहे, असे प्रॉब्लेम किती मार्कला येतात सांगा आम्हाला. ठीक आहे, विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे. ठीक आहे, असे प्रॉब्लेम सर सगळ्या पेपरमध्ये असेच प्रॉब्लेम यायला पाहिजे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला 2 मार्कला एक प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, नाहीतर तुमच्या मनामध्ये असेल सर 70 मार्कचे असेच प्रॉब्लेम आम्हाला यायला पाहिजे. मग पॉलिटेक्निकला महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना M1 मध्ये 70 पैकी 70 मार्क मिळतील. मग
आणि 100 पैकी 100 मार्क. ठीक आहे, हे पॉसिबल आहे का? नाही, इम्पॉसिबल आहे. राईट. तर ह्या ठिकाणी मार्क घेणं पॉसिबल आहे, फक्त हे सगळे एक्झाम्पल असेच येणं इम्पॉसिबल आहे. राईट. तर हे झालं आपलं लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे झालं फायनल आन्सर. आता तुम्ही काय करा, 2 मिनिटं आपला व्हिडिओ स्टॉप करा. ठीक आहे, दुसरा एक्झाम्पल ह्या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही स्वतः नोटबुक पेन घ्या आणि सॉल्व्ह करून बघा येते का. ठीक आहे, मग थोड्या वेळाने व्हिडिओ ह्या ठिकाणी सुरू करा. मग मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणारच आहे. मग तुम्ही चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा, तुम्हाला जमायले का लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, आता तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, मग याचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर हेच येते. म्हणजे हे एकमेकाला कसे आहेत, वाईस वर्सा. ठीक आहे, आपण काय म्हणतो त्याला, वाईस वर्सा. लॉगॅरिथमिक फॉर्म दिलं तर एक्सपोनेन्शियल फॉर्म करता येते, एक्सपोनेन्शियल फॉर्म केलं तर लॉगॅरिथमिक फॉर्म करता येते. ठीक आहे, तर हे एकमेकाला वाईस वर्सा आहेत. ठीक आहे, बघा हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. या ठिकाणी आता अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडतो, सर आम्ही लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ओळखायचं कसं. ठीक आहे, तर एकदम बेसिक तुम्हाला आयडिया देतो. जिथे लॉग आहे तो लॉगॅरिथमिक फॉर्म, ज्या ठिकाणी लॉग नाही तो एक्सपोनेन्शियल फॉर्म. सर खूप इझी आहे. मग आता आम्हाला प्रॉब्लेम दिल्या दिल्या ओळखता येते, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे का एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. राईट. लॉग 1/16 टू द बेस 4 इक्वल्स टू -2 हा कोणता फॉर्म आहे सांगा बरं फटाफट. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सर हा दिलेला लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म आहे म्हणजे त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून घेऊया. काय आहे स्टँडर्ड फॉर्म्युला, x इक्वल्स टू log y टू द बेस a. ठीक आहे, मी काय करतो मग हे log y टू द बेस a अगोदर लिहून घेतो आणि इक्वल्स टू x लिहितो, कारण की एक्झाम्पल मला या पद्धतीनं दिलेला आहे, मला म्हणजे कम्पेअर करायला सोपं जाईल. log y टू द बेस a इक्वल्स टू x. ठीक आहे, मग आता काय करा, कम्पेअर करा. ठीक आहे, कम्पेअर करा. हे बघा या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे -2, y ची व्हॅल्यू किती आहे 1/16, a ची व्हॅल्यू किती आहे 4, a ची व्हॅल्यू किती आहे 4. राईट. मग आपण लिहू शकतो हिअर a इक्वल्स टू बघा a म्हणजे काय आहे, बेस आहे. हा बेस, ह्या ठिकाणी बेसची व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 4. y इक्वल्स टू बघा, y इक्वल्स टू 1/16. राईट. हे y च्या पोझिशन वरनं आणि दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपण हे दोन कम्पेअर केलं एकमेकाला, y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. राईट. x ची व्हॅल्यू किती आहे -2. राईट. कम्पेअर करणं इझी आहे का नाही, फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, लॉगॅरिथमिकचा स्टँडर्ड फॉर्म माहिती पाहिजे. राईट. मग आता काय केलं आपण, हे दिलेलं एक्झाम्पल आहे, लॉगॅरिथमिकचा स्टँडर्ड फॉर्म लिहून घेतलं, त्याच्यासोबत कम्पेअर केलं, a ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं. राईट. मग आता काय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्मचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. राईट. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे रे बाळांनो, सर y इक्वल्स टू a रेज टू x आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे y इक्वल्स टू a रेज टू x. आता तुम्हाला y ची व्हॅल्यू माहिती आहे, a ची व्हॅल्यू माहिती आहे, x ची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे फक्त या व्हॅल्यू तुम्हाला पुट करायच्या आहेत. बघा y ची व्हॅल्यू किती आहे, y इक्वल्स टू 1/16 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे 4. राईट. x ची व्हॅल्यू किती आहे -2. राईट. दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, आणि हे आपलं फायनल आन्सर आहे. राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं करेक्ट पण आलेलं आहे. राईट. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण.
एक्झाम्पल नंबर 3 लॉग 343 टू द बेस 7 इक्वल्स टू 3. हा आता इथं या क्वेश्चन मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 लिहून घेतलं. आता ह्याला बघितल्यानंतर तुम्हाला समजायले कोणतं फॉर्म आहे, हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, मग स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म आपला काय आहे ते आपण इथं साईडला लिहून घेतो मी. x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. 2 मिनिटासाठी व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, मग येते का बघा. ठीक आहे, त्यानंतर मग आन्सर चेक करा. हा बघा, मी इथं सॉल्व्ह करून दाखवतो. हा, हे स्टँडर्ड फॉर्म लिहून घेतलं मी लॉगॅरिथमिकचं. मग काय करतो मी, हे लॉग y टू द बेस a अगोदर लिहून घेतो, हा x जो आहे तो नंतर लिहितो. ठीक आहे, मग असं सुद्धा लिहू शकतो आपण सोल्युशन. हा, लॉग y टू द बेस a इक्वल्स टू x. मग या स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत दिलेलं एक्झाम्पल काय करायचं, कम्पेअर करायचं. ठीक आहे, मग कम्पेअर करा. x ची व्हॅल्यू किती येईल रे, x ची व्हॅल्यू येईल 3. ठीक आहे, हे a ची व्हॅल्यू किती आहे 7. y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे 343. राईट. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ शकतो ह्या व्हॅल्यू. चला लिहा. हिअर हा a इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 7. राईट. y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे 343. राईट. त्यानंतर x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे, मग हे लॉगॅरिथमिक फॉर्म आणि तो स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत कम्पेअर करून आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. मग आता कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे या ठिकाणी लिहा. देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेज टू x. मग तुम्हाला वी नो दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. ठीक आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, आपल्याला या सर्व व्हॅल्यू माहिती आहेत. ठीक आहे, we know the value of y, we know the value of a, we know the value of x. Put these values in this equation or in this exponential form. मग या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. राईट. हा, y ची व्हॅल्यू सांगा. y ची व्हॅल्यू आहे सर 343. व्हेरी गुड. a ची व्हॅल्यू सांगा. a ची व्हॅल्यू आहे 7. बघा, a ची व्हॅल्यू 7 आहे. x ची व्हॅल्यू सांगा. x ची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे, x ची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे, तर हा मिळाला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, जर समजा तुम्ही आता बघा हे 7 रेज टू 3 आहे किंवा 7 चा जो पॉवर आहे तो 3 आहे. मग काय करणार तुम्ही, 7 इंटू 7 इंटू 7 हे जर करून बघितलात तर तुम्हाला आन्सर काय मिळते, 343 मिळते. म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आहे. राईट. 7 इंटू 7 इंटू 7 असं जर तुम्ही करून बघितलात तर आन्सर तुम्हाला काय मिळेल, 343. राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. तर हे आहे आपलं फायनल आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर. राईट. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर सॉल्व करता येते. राईट. तर हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजतंय का सर? खूप इझी आहे, खूप छान पद्धतीने समजतंय. ठीक आहे, मग समजत असेल तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. बघू कोणाकोणाला सॉल्व करता येते. राईट. त्यानंतर मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुम्ही इथं जर एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येत आहे, कोणता फॉर्म आहे हा, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे सर. मग त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग वी नो द स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म, वी नो द स्टँडर्ड एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म माहिती आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे. मग करा. चला काय करूया आपण, चला हे सॉल्व करून देतो तुम्हाला. हा, तर आपला ह्या साइडला काय करूया आपण, स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म लिहून घेऊया. x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. राईट. x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. मग मी काय करतो, लॉग y टू द बेस a अगोदर लिहून घेतो, त्याच्यानंतर x लिहितो.
सोल्युशन हा log y टू द बेस a इक्वल्स टू x. ठीक आहे, हा स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेल्या एक्झाम्पल सोबत कंपेअर करा, दिलेल्या एक्झाम्पल सोबत कंपेअर करा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा हे x ची व्हॅल्यू आहे -1/4, हे a ची व्हॅल्यू आहे 81 आणि y ची व्हॅल्यू आहे 1/3. राईट, y ची व्हॅल्यू काय आहे 1/3. मग लिहा या ठिकाणी therefore चला a ची व्हॅल्यू किती आहे सर, a ची व्हॅल्यू आहे 81. a काय आहे बेस व्हॅल्यू 81 आहे. राईट, मग त्यानंतर y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू आहे 1/3. राईट, आणि x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू आहे -1/4. x ची व्हॅल्यू किती आहे -1/4. बघा आपण काय केलं, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेलं होतं, स्टँडर्ड लॉगॅरिथमिक फॉर्म लिहून घेतलं, त्याच्यासोबत कंपेअर केलं आणि a ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, मग लिहा या ठिकाणी एक्सपोनेन्शियल, therefore exponential form is given by y equals to a raised to x. Right, we know the value of y here, we know the value of a here, we know the value of x here. Put these values in the exponential form. ठीक आहे, मग ह्या व्हॅल्यू सर्व याच्यामध्ये पुट करा. बघा y ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आहे, a ची व्हॅल्यू किती आहे 81 आहे. राईट, आणि x ची व्हॅल्यू किती आहे -1/4. मग हे 81 च्या डोक्यावर लिहायचं. ठीक आहे, पॉवर कधीही कुठे लिहायची, डोक्यावर लिहायची. पॉवर कधीही कुठे लिहायची, डोक्यावर लिहायची. ठीक आहे, मग हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. राईट, हे आपलं आहे फायनल आन्सर. अशा पद्धतीनं तुम्हाला जर लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे, अशा टाइपचे कोणतेही एक्झाम्पल देऊ द्या आणि कितीही एक्झाम्पल देऊ द्या, तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, अशा टाइपचे 1000 जरी एक्झाम्पल मी घेतलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, म्हणजे फायनल पेपर मधले 2 मार्क तुमचे फिक्स झाले. ठीक आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म आला समजा, किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक आला, तर वाईस वर्सा आपल्याला कसंही कन्वर्ट करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण आपल्या M1 चा हा सिलेबस आपण घेणार आहोत. तर तुम्हाला ज्यांना पॉसिबल आहे, आपले ऑफलाईन क्लासेस जे आहेत ते नांदेडला आहेत. ऑफलाईन बॅचेस मध्ये खूप सारे विद्यार्थी असतात, दर बॅचला खूप सारे विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेतात. तर ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता, फक्त मी सांगितलं तेवढं अभ्यास करत चला. तर आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, आजच्या लेक्चर मध्ये आपण लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म बघितलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म कसं कन्वर्ट करायचं किंवा आपण बघणार आहोत, किंवा याचे अजून काही प्रॉब्लेम्स आपण, तुमची जर इच्छा असेल तर याचे अजून काही प्रॉब्लेम्स आपण प्रॅक्टिसला घेणार आहोत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.